BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये राज्यशास्त्राचा दुसरा पेपर महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण याबद्दल माहिती पाहिलेली आहे। राज्यपाल, राज्यपालाचे अधिकार, राज्यपालाचे कार्य, राज्यपालाची नियुक्ती, राज्यपालाचे वेतन, भत्ते याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहिली आहे। तेव्हा या तासिकेमध्ये आपण राजकीय संकल्पनाची ओळख पेपर 1 तर राजकीय सिद्धांत एक ओळख, राजकीय सिद्धांताचा व्याख्या, अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, राज्यशास्त्राचा प्रवास याबद्दल जर आपण माहिती पाहिली, मानवाने जेव्हा संघटित जीवन जगणे सुरू केले तेव्हापासून राज्यशास्त्राच्या विकासाचा प्रारंभ सुरू झाला। प्राचीन काळापासून राज्यशास्त्राचा सुरू झालेला विकास आजपर्यंत अव्याहतपणे चालूच आहे। राज्यशास्त्र हे लोकाभिमुख शास्त्र आहे। त्यातील कल्पना व सिद्धांतावर कोणीही सहजपणे आपले मत व्यक्त करतो, परंतु असे मत सैद्धांतिकदृष्ट्या बरोबरच असेल असे मात्र नाही। म्हणून ते जर J.H. प्राइस हा विचारत म्हणतो की दुर्दैवाने राज्यशास्त्र एक असा विषय आहे ज्यावर प्रत्येक व्यक्ती स्वतः विशेषज्ञ म्हणून भाष्य करतो, भले त्याने त्याचे क्रमबद्ध अध्ययन केलेले नसेलही। राज्यशास्त्राबद्दल मोघम भाष्य करणाऱ्याची संख्या प्रचंड असली तरी अशी भाष्य सिद्धांत असू शकत नाही। व्यवहार व सिद्धांत यांचा योग्य समन्वय प्रस्थापित करूनच राज्यशास्त्राचे यथायोग्य अध्ययन शक्य झाले आहे। राज्यशास्त्राला एक विस्तीर्ण असा इतिहास आहे। तो समजून घेऊनच खऱ्या अर्थाने राजकीय सिद्धांत, राजकारण व राजकीय तत्त्वज्ञान याचा बोध होऊ शकतो। इसवी सन पूर्व 500 ते 400 वर्षापूर्वी ग्रीक नगर राज्यात राज्यशास्त्राचा अभ्यास सुरू झाला। ऑथेन्स नगर राज्यातील प्रोटेगोरस व गार्गियस हे राज्यशास्त्राचे आद्य प्रणेते आहेत। त्यांच्यानंतर सॉक्रेटिस व प्लेटो या गुरु शिष्यांनी आदर्शवादी राजकीय विचाराची मांडणी केली। मित्रांनो, राज्यशास्त्राची सुरुवात किंवा राज्यशास्त्राचा अभ्यास इसवी सन पूर्व 500 ते 400 वर्षापूर्वी ग्रीक नगर राज्यात प्रोटोगोरस व गार्गियस या दोन तत्त्वज्ञांनी राज्यशास्त्राचा अभ्यास सुरू केला। त्यानंतर प्लेटो, सॉक्रेटिस या गुरु शिष्यांनी आदर्शवादी राजकीय विचाराची मांडणी केली। तदनंतर प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल याने प्रथमच राज्यशास्त्राला नीतिशास्त्रापासून मुक्त करत राजकीय विचाराची मांडणी केली। पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ अरिस्टॉटलने 158 नगर राज्यांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून लिहिला। या ग्रंथातच त्याने राज्यशास्त्राला प्रधान शास्त्र किंवा पॉलिटिक्स इज ए मास्टर सायन्स असे संबोधले। पद्धतशीरपणे अनुभववादी पद्धतीने राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यास अरिस्टॉटलने प्राधान्य दिले। त्यामुळे राज्यशास्त्रात राजकीय विचाराची मांडणी करताना शास्त्रीय पद्धतीला महत्त्व दिले जाऊ लागले। राज्यशास्त्राला शास्त्र म्हणून नावलौकिकास आणणाऱ्या अरिस्टॉटलला त्यामुळेच राज्यशास्त्राचा जनक म्हटले जाते। ग्रीक विचारवंत अरिस्टॉटलने पॉलिटिक्स असे नाव आपल्या ग्रंथाला दिले। पॉलिटिक्स हा शब्द राज्यकारभाराचे शास्त्र या अर्थाने योजलेला आहे। शब्दातूनच राज्यशास्त्र या शब्दाची उत्पत्ती झाली आहे। ती म्हणजे ग्रीक भाषेतील मूळ पोलिस
या शब्दापासून पॉलिटिक्स हा शब्द तयार झाला आहे. प्राचीन नगरराज्याची जागा अनुक्रमे राज्य, राष्ट्रराज्य व विश्वराज्य यांनी घेतल्यामुळे पॉलिटिक्सचा विस्तार होत पॉलिटिकल सायन्स हा शब्द प्रचलित झाला. थोडक्यात नगरराज्यापासून विश्वराज्यापर्यंत राज्यशास्त्राचा अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. राज्यशास्त्राचा अभ्यास प्राचीन काळी जसा ग्रीक करत होते तसाच तो भारतातही केला जात होता. प्राचीन भारतीय साहित्यात राजधर्म, राजनीती, अर्थशास्त्रम या नावाने राज्यशास्त्रासंबंधीचे लेखन केलेले विपुल प्रमाणामध्ये आढळते. राजनीती रत्नकार, यज्ञवाल्क्य स्मृती अशा कितीतरी ग्रंथ व नीतीतून राजकीय विचाराचे समर्थपणे प्रतिपादन केले गेलेले आहे. डॉक्टर आशीर्वादन म्हणतात त्याप्रमाणे चीनचा कन्फ्युशियस व भारतातील कौटिल्य यांच्या लेखनातून शासन करण्याची कला व राज्याचे सिद्धांत स्पष्टपणे मांडले गेले आहेत. मध्ययुगीन कालखंडात मुस्लिम विचारवंतांनी धर्माच्या चौकटीत राजकीय विचाराची मांडणी केली. मित्रांनो, आज आपण सविस्तरपणे विचार करत आहोत त्यांच्यावर ग्रीक राजकीय विचारांचा प्रभावही पडलेला होता. कुणावर? मुस्लिम विचारवंतावर. याशिवाय सेंट ऑगस्टिन यांनी सिटी ऑफ गॉड हा ग्रंथ लिहून धर्म राज्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे विवेचन केले. या विचाराला छेद देणारा ग्रंथ मॅकियावेली यांनी द प्रिन्स नावाने लिहून धर्माच्या वर्चस्वाखालील राज्य संपुष्टात आणले. दोन तलवारी म्हणजे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यातील संघर्ष मॅकियावेलीच्या लेखनाने संपुष्टात येऊन राज्यशास्त्र आधुनिकतेकडे वाटचाल करायला लागले. मध्ययुगीन कालखंडात राज्यशास्त्र पारंपरिक स्वरूपाचेच होते. त्या दृष्टीने महात्मा बसवेश्वर, जे बोंद्या, हॉब्स, लॉक, रुसो, स्पिनोझा, बेनथेम, जे.एस. मिल, कार्ल मार्क्स इत्यादी विचारवंतांनी आपले विचार मांडले आहेत. प्लेटोपासून ते कार्ल मार्क्सपर्यंत जे काही राज्यशास्त्रासंबंधी विवेचन झाले ते पारंपरिक या स्वरूपाचेच मानले जाते. राज्यशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र नसले तरी ते एक सामाजिक शास्त्र आहे. शास्त्र म्हटले की त्याची काही प्रमुख लक्षणे असतात. सिजविक यांनी म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक संशोधनाच्या सर्व क्षेत्रामध्ये मुख्य शब्दाची शुद्ध, स्पष्ट व सुनिश्चित परिभाषा करणे एक महत्त्वपूर्ण कार्य असते. या दृष्टीने राज्यशास्त्र या शब्दाच्या व्याख्येवरून पारंपरिक व आधुनिक असे दोन प्रमुख दृष्टिकोन आहेत. यातील पारंपरिक दृष्टिकोनाचे समर्थक राज्यशास्त्राची व्याख्या करताना प्रामुख्याने संस्थात्मक अभ्यास, ऐतिहासिक दृष्टिकोन, मूल्यप्रधानता याला महत्त्व देतात. अशा काही व्याख्यापैकी एक म्हणजे गेटेलची व्याख्या. गेटेलच्या मते भूतकाळात राज्य कसे होते, वर्तमान काळात राज्य कसे आहे आणि भविष्यकाळात नैतिकदृष्ट्या राज्य कसे असावे या संबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. तर या संबंधात गार्नर म्हणतो, राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा आरंभ व अंत राज्यातच होतो. लॉर्ड ॲक्टनच्या मते राज्यशास्त्र राज्य तथा त्याच्या विकासाच्या पैलूशी संबंधित आहे. थोडक्यात राज्यापर्यंतच राज्यशास्त्राचा अभ्यास सीमित आहे असे पारंपरिक राज्यशास्त्राचे समर्थक मानतात. राज्यशास्त्राचे पारंपरिक स्वरूप 19व्या शतकाच्या मध्यापासून बदलायला सुरुवात झाली. राज्यशास्त्राच्या विकास प्रक्रियेतील संक्रमण काळ सुरू झाला. हा कालखंड इसवी सन 1850 ते 1950
असा 100 वर्षाचा होता. कार्ल मार्क्स, ऑगस्ट कॉम्ट, हर्बर्ट स्पेन्सर या विचारवंतांनी केलेल्या आंतरशास्त्रीय स्वरूपाच्या लेखनातून राज्यशास्त्राचे पारंपरिक स्वरूप बदलायला लागले. यात मोलाची भर टाकली ती ग्रॅहम वालास यांच्या ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथाने व आर्थर बेंटले यांच्या द प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट या ग्रंथाने. त्यामुळेच ग्रॅहम वालास व आर्थर बेंटले यांना आधुनिक राज्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. यांच्याप्रमाणे डेव्हिड ईस्टननेही राजकीय व्यवस्था, टॉलकॉट पार्सनने सामाजिक व्यवस्था हे ग्रंथ लिहून व्यवस्थावादी अभ्यासाला बळकटी दिली. याच काळात कार्ल डवाइश, लॉसवेल, अँथनी डाउन्स, बुकॅनन, तुलाक यांनी व्यापकपणे शास्त्रीय लेखन करून राज्यशास्त्राचे स्वरूप बदलण्यासाठी मोलाचे योगदान दिले. मानवाच्या राजकीय वर्तनाचा, राजकीय व्यवहाराचा वास्तववादी अभ्यास करण्यास व वस्तुनिष्ठपणे सिद्धांत निर्मिती करण्याला दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर राज्यशास्त्रात गती मिळाली. त्याचाच परिणाम म्हणून आधुनिक राज्यशास्त्राचा उदय झाला. आधुनिक राज्यशास्त्राच्या व्याख्याही आमूलाग्र स्वरूपात बदलून गेल्या. कॅटलिनच्या मते राज्यशास्त्र सत्तेचे शास्त्र आहे. डेव्हिड ईस्टनच्या मते राज्यशास्त्रात मूल्यांच्या सत्तात्मक वितरणांचा अभ्यास केला जातो. आल्मंड व पॉवेल म्हणतात राज्यशास्त्रात संपूर्ण व्यवस्थेचाच अभ्यास केला जातो. हेरॉल्ड लॉसवेल आणि कपलान म्हणतात एका अनुभववादी शोधाच्या स्वरूपात राज्यशास्त्र सत्तेचे निर्धारण आणि सहभागाचे अध्ययन करते. सारांशतः राज्यशास्त्र राजकीय मनुष्य, राजकीय व्यवस्था, राजकीय वर्तन, राजकीय क्रिया व राजकीय आदर्शाचे क्रमबद्ध अध्ययन आहे. पारंपरिक ते आधुनिक असा राज्यशास्त्राच्या विकासाचा प्रवास झालेला आहे. ऐतिहासिक, संस्थात्मक, मूल्यात्मक अध्ययनापासून अनुभववादी, वर्तनवादी, मूल्यनिरपेक्ष, तुलनात्मक, व्यवस्थात्मक व आंतरविद्याशाखीय अभ्यासापर्यंत असा राज्यशास्त्राचा प्रवास आहे. राज्यशास्त्राच्या प्रवासात राजकीय सिद्धांताचे स्वरूपही सातत्याने बदलत राहिले आहे. राजकीय सिद्धांतालाही आधुनिक मूल्यनिरपेक्ष करण्याला आज महत्त्व दिले जात आहे. एक शास्त्र म्हणून राज्यशास्त्रातील मांडले जाणारे सिद्धांत व्यवस्थेला दिशादर्शक असावेत आणि वस्तुनिष्ठ असावेत यावर भर दिला जात आहे. राजकीय सिद्धांताच्या शास्त्रशुद्ध मांडणीवरच राज्यशास्त्राचे महत्त्व अवलंबून आहे. आज राज्यशास्त्राचे अध्ययन मोलाचे मानले जात आहे. कारण जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटल्याप्रमाणे आधुनिक युगात मानवी संस्कृतीचे रक्षण फक्त राज्यशास्त्रच करू शकते. किंबहुना अखिल मानवजातीला तारणारे किंवा मारणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. आधुनिक काळात राज्यशास्त्रातील राजकीय सिद्धांत अभ्यासणे या दृष्टीनेच महत्त्वपूर्ण ठरते. मित्रांनो, आपण सिद्धांताचा अर्थ याबद्दल सविस्तर असं विवेचन पाहणार आहोत. सिद्धांत या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये थेरी असे म्हणतात. थेरी हा शब्द ग्रीक भाषेतील थिया या शब्दापासून तयार झाला आहे. थिया म्हणजे दृष्टी. या थिया शब्दाचेच थोरिया या ग्रीक शब्दातच रूपांतर झाले. थोरिया म्हणजे समजून घेण्याची दृष्टी होय. तदनंतर थेरी हा शब्द प्रचलित झाला. सिद्धांत या शब्दाच्या उत्पत्तीनुसार अर्थ सांगायचा तर ज्यामुळे व्यक्तीला एखादी घटना, कृती किंवा विचार समजून घेण्याची दृष्टी प्राप्त होते त्याला सिद्धांत म्हटले जाते. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती सिद्धांत निर्माता असतो. तो स्वतः किंवा दुसऱ्याच्या साहाय्याने सिद्धांताची निर्मिती करतो आणि त्या आधारे कार्य करत असतो. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्राणी,
समूह, घटना आदींनी आपल्या विशेष दृष्टीने पाहतो तथा त्यासंबंधी आपल्या काही धारणा, नियम व निष्कर्ष निश्चित करतो. सततच्या अवलोकनातून त्याच्या धारणा अधिक दृढ होतात. त्यानुसार तो व्यक्ती आपला व्यवहारही निश्चित करतो. समस्त मानवी समाज अशा सामान्य अनुमान व निष्कर्षावरच कार्य करतो जे त्याला अवलोकनातून सिद्ध झालेले असतात. थोडक्यात, निरंतर अवलोकनाच्या पश्चात अंतिमतः जे प्राप्त किंवा सिद्ध परिणाम किंवा निष्कर्षाच्या स्वरूपात प्राप्त होत असते त्यालाच सिद्धांत म्हटले जाते. सिद्धांताची निर्मिती प्रक्रिया ही प्रामुख्याने निरीक्षण, प्रयोग, माहितीचे संकलन, वर्गीकरण, विश्लेषण व त्या आधारे निष्कर्षीकरण करून पूर्ण होत असते. सिद्धांत निर्मिती महत्त्वपूर्ण मानली जाते. सिद्धांत हा मानवाला एक निश्चित दृष्टिकोन प्रदान करत असतो जो त्याला प्रत्येक घटनेचा सुसंबंध, सुव्यवस्थित बोध करून देण्यासाठी उपयुक्त ठरतो. म्हणून तर काइडनने म्हटले आहे की सिद्धांत हा सभ्य मानवजातीच्या प्रगतीचे एक आवश्यक साधन आहे. सिद्धांताचा अर्थबोध व्यक्तिपरत्वे बदलतो, कारण प्रत्येक व्यक्तीची दृष्टी भिन्न स्वरूपाची असते. या संदर्भाने कोहन म्हणतो की सिद्धांत हा शब्द कोऱ्या चेकाप्रमाणे असून त्यावर योग्य मूल्य उपभोगकर्ता किंवा त्याच्या उपयोग घेण्यावर अवलंबून आहे. असे असले तरी सिद्धांताची निश्चित व्याख्या करण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे. क्विंटन म्हणतो की सिद्धांत म्हणजे विभिन्न तार्किक पद्धतीने परस्पर संबंधित वर्णनाचा संग्रह होय. तर अर्नोल्ड ब्रेस्टमन यांनी म्हटले की त्यांच्या पॉलिटिकल थिअरी या ग्रंथात ते म्हणतात, एखाद्या विषयावर एखादा विचारवंत आपले संपूर्ण शिक्षण, ज्यात तथ्य व त्यांचे स्पष्टीकरण, इतिहासाची त्याची संकल्पना, त्यांचे मूल्य निर्धारण, नीती व आधारभूत कारणाची मांडणी करतो त्यालाच सिद्धांत म्हणतात. थोडक्यात व्याख्या करणे हेच सिद्धांताचे प्रमुख कार्य आहे. उपरोक्त विवेचनानुसार सिद्धांत म्हणजे अवलोकनातून प्राप्त झालेली अशी दृष्टी जी व्यक्तीला निश्चित निष्कर्षापर्यंत घेऊन जाते आणि या निष्कर्षातून प्रत्येक व्यक्तीला एका व्याख्येची निर्मिती करतो, जी सैद्धांतिकदृष्ट्या निष्पन्न होत असते. आता राजकीय सिद्धांताच्या आपण काही व्याख्या पाहूत. राजकीय सिद्धांतात राज्यशास्त्रातील सरळ आणि सर्वात कठीण संकल्पनेपैकी एक आहे. राजकीय सिद्धांताच्या अर्थाच्या दृष्टीने प्रमुख दोन प्रवाह आहेत, त्यात जुना व नवा आहे. राजकीय सिद्धांताला एक दीर्घ परंपरा व वारसा असल्यामुळे असे प्रवाह स्वाभाविक आहेत. डेव्हिड ईस्टनपासून नवा प्रवाह व जुना असे वर्गीकरण सुरू झाल्याचे मत मिहान या विचारवंताने मांडले आहे. असे असले तरी सुनिश्चित स्वरूपात राजकीय सिद्धांताच्या काही व्याख्यांचा विचार करता येतो. अँड्र्यू हॅकरच्या मते या तत्त्वज्ञानात्मक आणि शास्त्रीय ज्ञानाच्या संकलनामुळे, मग ते केव्हाही आणि कुठेही केलेले असो, आम्ही आज राहत असलेल्या व उद्याही राहणार असलेल्या जगाविषयीची आमची समजूत वाढते. त्याला राजकीय सिद्धांत असे म्हणतात. इसाकच्या मते राजकीय सिद्धांत हा सामान्यीकरणाचा असा समुच्चय असतो ज्यात आपल्याद्वारे प्रत्यक्षात परिचित अशा परिभाषित संकल्पना असतात. याशिवाय यात अधिक महत्त्वपूर्ण सैद्धांतिक संकल्पनाचाही अंतर्भाव असतो. या संकल्पना निरीक्षणाशी संबंधित नसल्या तरी त्या तार्किकतेशी जोडल्या जातात. सेबाईंच्या मते राजकीय सिद्धांत अशी एक बौद्धिक परंपरा आहे की मानवाने काळाच्या ओघात राजकीय प्रश्नावर जे विचार मांडले व विशिष्ट शिस्तबद्ध पद्धतीने त्या प्रश्नाचा शोध घेतला जातो, त्या भविष्यकाळात सर्वांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरतात. दांते जर्मनीच्या मते माणसाच्या सामाजिक अस्तित्वासाठी आवश्यक आणि उपयुक्त अशा व्यवस्थेसंबंधीच्या तत्वाचा चिकित्सक अभ्यास म्हणजे राजकीय सिद्धांत होय. मित्रांनो, W.T. ब्लूम यांच्या मते राजकीय सिद्धांत राजकारणाच्या संचलनाबरोबरच राजकीय व्यवस्थासाठीही उपयोगी असते.
आता आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ पाहणार आहोत. मित्रांनो, राजकीय सिद्धांताचा सामान्य अर्थ जाणून घेण्यासाठी या दोन शब्दाचा स्वतंत्र अर्थ समजून घ्यावा लागेल. राजकीय म्हणजे सार्वजनिक हिताचा विषय आणि सिद्धांत म्हणजे सभ्य मानवजातीच्या प्रगतीचे साधन. थोडक्यात, सार्वजनिक हिताच्या विषयाला प्राधान्य देत सभ्य मानवजातीच्या प्रगतीचे साधन असणाऱ्या अभ्यासास राजकीय सिद्धांत म्हटले जाते. राजकीय सिद्धांताच्या उपरोक्त व्याख्येचा विचार करता हे स्पष्ट होते की वास्तविकतेला महत्त्व देऊन तथ्याच्या आधारे अर्जित ज्ञानाची व्याख्यात्मक बांधणी करून तयार केलेल्या सामान्य नियमाची किंवा शास्त्रीय मांडणीची राजकीय सिद्धांत अशी व्यवस्था असते की जी विश्वासंबंधीची जाणीव करून देतेच, पण त्यासोबत भविष्यकाळासाठीही ती मार्गदर्शक ठरते. राजकीय सिद्धांताची प्रमुख 3 कार्ये त्याच्या अर्थानेच निरूपण करतात की ती म्हणजे स्पष्टीकरण किंवा वर्णन, चिकित्सा आणि पुन्हा निर्मिती. या 3 कार्यातूनच राजकीय सिद्धांताचा अर्थ आविष्कारित होतो. सारांशतः राजकीय घडामोडीचे अर्थपूर्ण वर्णन करून त्याची चिकित्सा करण्याचे आणि माहिती किंवा पूर्वज्ञानाची चिकित्सा करून त्याची पुनर्निर्मिती करण्याचे कार्य राजकीय सिद्धांत करत असतात. आता आपण पुढील तासिकेमध्ये राजकीय सिद्धांताचे स्वरूप पाहणार आहोत. थांबूया. धन्यवाद.